समर्थन होतं, आता सरड्यासारखा रंग बदललात. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर झाल्यावरती फडणवीसांची टीका. लोकशाहीमध्ये महिला सहभागाची हत्या झाली, विरोधक त्याचे हत्यारे आहेत. फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल. राहुल गांधींनी महिलांची माफी मागितली पाहिजे, फडणवीसांची मागणी. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती काँग्रेसचा घाल आहे. विरोधकांनी आरशात स्वतःचे महिला विरोधी चेहरे बघावेत, फडणवीसांची विरोधकांवर टीका. निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा पदाधिकारी. निवडणूक आयोगाच्या गेटवर भाजपचा झेंडा फडकतोय. संजय राऊतांचा हल्लाबोल. ज्ञानेश कुमार यांच्या घरावरती भाजपचा झेंडा आहे, राऊतांची टीका. डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध काय आहे? 50% जागा प्रत्येक राज्यात वाढवणार, ते विधेयकात का नाहीये? फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर सुप्रिया सुळेंचा सवाल, तर विषय फक्त डिलिमिटेशन पुरता मर्यादित. सुळेंचा पलटवार. महिला आरक्षणाचं बिल 2023 मध्ये पास झाल्याचं फडणवीस यांना 2000% माहीत आहे. मात्र पक्षाची आता हीच लाईन आहे. दिल्लीवरून आलेल्या नोट्स आणि ब्रीफिंगमुळे फडणवीसांवर दबाव आला असेल, सुप्रिया सुळेंची टीका. विधेयकाच्या समर्थनार्थ 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार, विरोधकांचा महिला विरोधी चेहरा आम्ही उघडा पाडू. फडणवीसांचा हल्लाबोल. तर महिलांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये महायुतीचा उद्या जनाक्रोश मोर्चा. जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा निघणार. फडणवीसांसह महायुतीचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार. जनआंदोलन करणार असतील तर लोकशाही टिकतीये काही दिवस. आम्हाला भाजपच्या दुटप्पीपणाची सवय झाली आहे. महायुतीच्या उद्याच्या जनआंदोलनावरून सुप्रिया सुळेंची टीका. तर विधेयक पडणार हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही माहिती होतं, सुळेंचा दावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावरती. जिल्हा परिषदेच्या 15 नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला जाणार. शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान दिलं जाणार. साताऱ्यातील एकनाथ शिंदेंच्या सभेला जाणार नाही. मी माझ्या जीवावर निवडून येतो, माझ्यावर कुणी चिडणार नाही. शिंदेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवरती महेश शिंदेंचा पक्षाला घरचा आहेर. राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकीय पेच निर्माण. भाजपकडून अक्षय कर्डिले रिंगणामध्ये. मुख्यमंत्री आज सभा घेणार आहेत. दुसरीकडे पवारांचे राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरेंचा कार्यकर्त्यांसोबत संवाद. भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता. चंद्रपूरमधील सुधीर मुनगंटीवार किशोर जोरगेवारांमध्ये वाद. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी वादासमोर टेकले हात. सूत्रांची माहिती, जोरगेवारांनी नागपूरमध्ये रवींद्र चव्हाणांची भेट घेतली होती. चव्हाणांनी चंद्रपूर पालिकेच्या घडामोडींवर आपली हतबलता दाखवली. पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक. विकास लवांडेंविरोधात पंढरपूरमध्ये गुन्हा दाखल. वारकरी संप्रदायाच्या वतीनं पंढरपूर पोलिसात तक्रार. वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा आरोप विकास लवांडेंनी केला होता. भाजपमध्येच निधी वाटपात दुजाभाव केला जातोय. खासगीमध्ये भाजपचे नगरसेवक नाराजी बोलून दाखवतात. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांचा आरोप. तर विरोधकांनाही निधी मिळत नसल्याचा पडवळांचा आरोप. जळगावच्या भुसावळमध्ये पोस्टर वॉरमुळे राजकीय वातावरण तापलं. नगराध्यक्ष गायत्री भंगाळे भाजपच्या नगरसेवकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप. भंगाळ्यांकडून संजय सावकारांवर आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. बारामतीमधील सहयोग निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी पदाधिकारी आणि नागरिकांची भेट घेतली. भेटीदरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेत विविध प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसादही दिला. बारामतीत उद्या सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सांगता सभा. सांगता सभेच्या ठिकाणी पार्थ पवारांकडून पाहणी. मुख्यमंत्री फडणवीसही सांगता सभेला उपस्थित असणार. डीजीसीएच्या अधिकाऱ्याला सीबीआयकडून अटक. रोहित पवारांचं ट्विट, छोट्या माशाला अटक, याहून मोठमोठे मासे यंत्रणेत आहेत. 2 महिने उलटले तरी सीबीआयनं तपास हातात घेतला नाहीये. रोहित पवारांचा ट्विट करत हल्लाबोल. कल्याणमध्ये काँग्रेसच्या बैठकीमध्ये जोरदार राडा. शिवीगाळ केल्याचा आरोप करत नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी भर बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांच्या श्रीमुखात लगावली होती. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय दत्त यांनी तातडीनं वाद मिटवला. अमरावतीच्या परतवाड्यामधील लैंगिक शोषण प्रकरण. आरोपीनं कृत्याची खंत बोलून दाखवली नाही. पोलीस चौकशीमध्ये माहिती समोर. आरोपी सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची सूत्रांची माहिती आहे. आरोपीने मुलींसोबत संवाद कसा साधायचा याची कबुलीही. यवतमाळ प्रकरणातील आरोपीच्या वडिलांची TV9 मराठीला प्रतिक्रिया. मजहर काय करतो या संदर्भात आम्हाला काहीच माहिती नाहीये. काल घडलेल्या प्रकारानंतर मला सर्व माहीत झालं. शरीफ कुरेशी यांची प्रतिक्रिया समोर.
यवतमाळ प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं आहे. पूर्ण चौकशी सरकार करेल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. विदर्भातला मुद्दा असल्यानं नक्कीच लक्ष घातलं जाईल, बावनकुळेंचं वक्तव्य. धार्मिक चालीरीतींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव. नागपुरातील एनजीओ चालक रियाज काझीला मानकापूर पोलिसांकडून अटक. एनजीओ चालक रियाज काझीवर 2 वर्षांपूर्वी तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. नागपुरातील एनजीओ मधील प्रकाराची अद्याप माहिती नाहीये. जबरदस्तीने नमाज पठण करायला लावल्याची माहिती मला माहीतच नाहीये. प्यारे खान यांची प्रतिक्रिया समोर. राष्ट्रीय महिला आयोगाच्या टीमकडून टीसीएस प्रकरणी झाडाझडती. आयोगाच्या 4 सदस्यीय पथकाची टीसीएस कंपनीत जाऊन प्रत्यक्ष भेट. पीडित महिलांचे जबाब नोंदवून पुरावे गोळा करण्यास सुरुवात. नाशिकच्या टीसीएसमध्ये धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणी कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी पीडितेने कॉर्पोरेट जिहाद सोसलं. सूत्रांची माहिती. तर राष्ट्रीय महिला आयोगानं पीडितेची परिस्थिती जाणून घेतली. राष्ट्रीय महिला आयोगाकडून टीसीएसमध्ये 1.5 तास चौकशी.